स्वस्थ भारत आणि समृद्ध भारत विजन आणि मिशन क्लिअर आहे. तर पूर्ण भारतभर याचं म्हणजे काम चालू आहे. आता याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोक आपल्यामध्ये आहेत. 1.5 करोड. तर कलकत्त्यापासून 1.5 लाख? 1.5 करोड 1.5 कोटी 1.5 कोटी लोक आहेत. तर स्वस्थ भारतची सुरुवात स्वतःपासून होती. स्वतःबरोबर स्वतःचा परिवाराबरोबर आपला आजूबाजूचा परिसर, समाज, गाव आहे. तर माझं काम आता म्हणजे महाराष्ट्र टीम म्हणून माझं दिल्लीतून काम चालू झालं. इथे जे CEO फाउंडर आहेत ते सुब्रत दत्ताजी आहेत. कंपनीचे सायंटिस्ट हेड हे आहे ते प्रोफेसर राजदीप दत्ता आहेत. आणि ही कंपनी स्वदेशी आहे आणि आयुर्वेदिक आहे. जी जगात एक नंबर म्हणून काम करावी आता. आणि त्याची सुरुवात जी आहे ती कलकत्त्यात नाही, हेड ऑफिस बेंगलोर आहे. आणि ह्याचं ब्रँड ॲम्बॅसेडर आहे ते स्वतः सौरव गांगुली जे आहेत आदरणीय. तर भारतासाठी आयुर्वेदिकमध्ये सगळ्यात पहिला अवॉर्ड आणणारं जे आहे ते सायंटिस्ट शास्त्रज्ञ प्रोफेसर राजदीप दत्ता कलकत्त्याचे. त्याची लॅब USA मध्ये आहे आणि इथं आपल्या इथं त्याचं प्रोडक्शन तेलंगणामध्ये आहे. तर म्हणजे हे स्वस्थ बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला न मिळणारी जीवनसत्व ह्याच्यातनं दिली गेली जे आयुर्वेदात दिलेली आहेत. ते काही घटक ओढून काढलेत आणि ते जसं सायबेरियन जिन्सिन आहे, अश्वगंधा आहे, शतावरी आहे, पुनर्नोव आहे, गोपसुरा आहे. ही नावं थोडीशी इंग्लिश घेतलेत. त्यानंतर शिगरू म्हणजे शेवग्याचा पाला. तर ह्याच्यामध्ये खूप सारे घटक जे आहेत ते आयुर्वेदातले आहेत आणि ह्याच्यावर रिसर्च करून आज जग ह्याच्याकडं एक आशेनं बघायला लागतं. तर आपल्याला फक्त आपली म्हणजे स्वस्थ भारत म्हणण्यापेक्षा सगळं जन स्वस्त म्हणजे जन, जमीन आणि जनावर त्याच्यात आपण आता काम करतो. म्हणजे मनुष्यजात स्वस्थ राहणार, जमीन स्वस्थ राहण्यासाठी आणि जनावरं स्वस्थ राहण्यासाठी. हे केमिकल वगैरे झाल्यामुळे जे दुष्परिणाम भोगायला लागले ते आपण त्याच्यावर आपण मार्गदर्शन करतो. एकच नाही ते संतमळा वगैरे तो भाग